आहेत त्यावरती टीका करताना दिसतात। हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। मात्र सगळ्यात वेगवान निकाल लोकशाही मराठीची टीम आज निर्विवादपणे पूर्ण महाराष्ट्रात येते। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये भाजप विजयी झालेला आहे। भाजपच्या प्रीती साटम यांना 9,917 मतं ही त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे। ठाकरे गटाच्या संदीप गाढवे 8,953 मतं त्या ठिकाणी मिळवताना दिसतात। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारत आपला विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। मुंबईमध्ये आणखी एक शिलेदार त्यांच्या वॉर्ड क्रमांक 52 भाजपला मिळवून दिलेला। भाजप 90 जागा, शिवसेना 25 जागांवरती, राष्ट्रवादी 1 जागेवरती, काँग्रेस 11 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 58। मुंबईमधलं एकंदरीत टॅक्सीनं रंगवलेलं चित्र काय आहे ते आपण यावेळेला पाहतोय। याच मार्गावरून विकासाचा विजय असं बोललं जात होतं। ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण काही गोष्टी पाहणार आहोत। बरं, नवनाथ बन जे भाजपचे यावेळेला 135 क्रमांकाच्या वॉर्ड मधून निवडणुकीला आलेले होते त्यांचा आपण नवनाथ बन विजयी झालेले आहेत। आता विजयी रॅली सुरू आहे। आपल्यासोबत नवनाथ बन आहेत। अभिनंदन सुरुवातीला लोकशाही मराठीकडून। काय सांगाल हा मतदार राजाने दिलेला कल? खरं तर जनतेचे आशीर्वाद आहेत, जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्ही मानपूर शिवाजीनगर मधून मानपूरच्या इतिहासामध्ये महापालिकेमध्ये पहिल्यांदा कमळ फुललंय। याआधी भारतीय जनता पार्टी कधी इथून निवडून आली नव्हती। देवाभाऊंचे आशीर्वाद, जनतेची साथ या सगळ्याच्या जोरावर भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने निवडून आली आहे। लोकांचा अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आणि मानपूरकरांनी हे भाग्य, ही संधी आम्हाला दिली, त्याबद्दल मी त्या सगळ्या मानपूरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मतदार राजाने आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे। आपण ज्या प्रभागातून निवडून आलेला आहे तिथे अनेक समस्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये काय आपलं विजन असेल आणि मतदार राजासाठी काय आपलं चांगलं काम करण्याचं नियोजन आहे? मानपूरमध्ये समस्या आहेत, म्हणजे झिरो पासून सुरुवात करावी। स्ट्रीट लाईट नाहीये, ड्रग्सचे मोठे प्रश्न आहेत, शाळा नाही, आरोग्य सुविधा नाही आहेत, झाडू देखील नीट मारला जात नाही। हे सगळे प्रश्न मानपूरमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टी आहे।